माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 19 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 33. अनुसया मातेस गुरुकृपेचा लाभ. श्री गणेशाय नमः. इकडे तर अनुसया मातेस पुत्राने सांगितलेले सर्व तत्वज्ञान ऐकून त्याचे मोठे कौतुक वाटले. साहजिकच आहे, आपल्या मुलाने आपल्याला जर काही सांगितलं तर आपल्याला कौतुक वाटणारच. त्याने आपल्याला आपल्या स्वहितासाठी जागविल्याबद्दल तिला त्याच्याबद्दल मोठी कृतज्ञता वाटत होती. दुसरीकडे मात्र आपण नेमकेपणाने काय आणि कसे करावे याबद्दल ती अजूनही संभ्रमात होती. तेव्हा ती म्हणाली, बा दत्तात्रया, तू मला आजवर जे काही सांगितले ते ऐकून आता खरोखर मी माझे हित साधावे असे मला वाटते रे. तरी पण मला अशी भीती वाटते की अजूनही माझ्या मनाचा गुंता सुटत नाही, मन एकाग्र होत नाही, मोह मायापाय सुटत नाही. मी काय करू हा प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडलेला. त्यावर शांतपणाने तिला समजावीत दत्तात्रय म्हणाले, माते, तुझ्यासारखी सर्व आर्तजीवांची अशी अवस्था होते. त्यांना सुटायचे असते पण सुटता येत नाही, करायचं असतं पण करता येत नाही, मायेतून बाहेर पडता येत नाही पण पडता येत नाही. कारण जीवाभोवतालचा हा मायेचा पाश फार घट्ट आहे हो. तो एका सद्गुरू शरण गेल्याशिवाय, त्याने कृपा केल्याशिवाय तुटत नाही, त्यातून जीव मोकळा होत नाही. तेव्हा आता मी तुला जे वारंवार सांगतो तेच ऐक. तुझे पती अत्री यांना सद्गुरू म्हणून शरण जा. त्यांना तुझ्या बद्ध जीवाच्या मुक्तीची विनंती कर, तेच तुझे कल्याण करतील. श्री दत्त हा केवळ आणि असं म्हणून गप्प राहिला नाही, तर त्याने आता खऱ्या अर्थाने आत्मकल्याणासाठी जागवलेल्या आपल्या मातेचा हात धरला. तिला पिता त्रिमुनी हे जिचे ध्यान करीत बसले होते त्यांच्या समोर नेऊन बसवले. आपल्या पतिदेवासमोर पाहून हेच आपले तारणहार हे ओळखून तिचा कंठ दाटून आला. तिने एक वार आपल्याला आपल्या सद्गुरु पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या पुत्राकडे कृतज्ञतेने पाहिले. तिने दुसरे क्षणी, पतिदेवा गुरुराया, मी तुम्हा सर्वभावे शरण आले, माझ्यावर कृपा करा, माझे कल्याण करा, अशी त्यांना विनंती केली. काय केले? विनंती केली. आपल्या चरणास कोणीतरी स्पर्श होत आहे असे लक्षात येताच अत्री मुनी देवानावर आले. त्यांनी समोर पाहिले तर काय, त्यांची भार्या सती अनुसया ही त्यांच्या चरणावर लीन झाली होती. चरणावर लीन झाली होती. ती त्यांच्याकडे कृपेने वरदान मागत होती. एक वार अत्रीने तिच्याकडे आणि तिच्या मागे हात जोडून उभ्या राहिलेल्या आपल्या पुत्राकडे पाहिले. ते मनोमन सर्व काही समजले. त्याने अनुसयेचे प्रेमळ हाक मारली. विचारले, प्रिये, काय चाललं? तुझ्या डोळ्याचे पाणी का? तुला काय हवं? तू माझ्याकडे कसली मागणी करायला आली? त्यावरती म्हणाली, पतिदेवा, तुमच्या ह्या आचरण कृपेने मला माझ्या लौकिक जीवनातले सर्व सुखे, आनंद, समाधान मिळाले आहे. पण आता मला जे हवं ते पार लौकिक सुख, तो स्वानंद, ती सोहमची अनुभूती, जो जीवास त्याच्या लक्ष चौऱ्याशी योनीतून सोडविणारे आहे. या भवसागर पार करून जीवास मोक्षमुक्तीच्या पैल तीरास नेणारी, जी जीवशिवाची भेट ही जन्मजन्मांतरीच्या गाठी सोडविणारी, ती मला हवी. गुरुराया, एका सद्गुरूशिवाय धन्य अन्य कोणताही दाता देऊ शकत नाही. तेव्हा माझ्यावर कृपा करा, माझा उद्धार करा. मी आपल्याला अनन्य भावे शरण आले आहे. अनुसयेच्या त्या प्रत्येक शब्दातून खऱ्या अर्थाने तिचे जागलेले मन, तिला स्वहिताची लाभलेली ओढ लक्षात येताच अत्रीने एक वार दत्तात्रेकडे पाहिले. त्याने त्यांना म्हणमन तोच प्रार्थना केली. त्याबरोबर अत्री अनुसये गुरु दीक्षा देण्यास तयार झाले. त्यांनी तिचा शरणागत शिष्य म्हणून स्वीकार केला. या गोष्टीचा ती दत्तात्रयास मनास मोठा आनंद झाला. त्याने स्वतः पुढाकार घेतला आणि त्या गुरु अनुग्रहाच्या सोहळ्याच्या तयारीला लागला. आता खरोखर अत्री गुरु देव आपल्यावर कृपा करणार. ती गुरु ज्ञान दीक्षा आपल्याला देणार. आपल्या जीवाचे कोडे सुटणार. सुखद कल्पनेने अनुसया सुखावली. झाले. त्या ऋषींच्या आश्रमात अनुसयेच्या गुरु दीक्षाकणाचा समारंभ सिद्ध होणार म्हणताच सर्वांना आनंद झाला. या सुखद वार्तेने पुत्र दुर्वास चंद्र ही सुद्धा तयारी लागले. दिवस ठरला, वेळ ठरली. त्या दिवशी सर्व तयारी करून तो दीक्षा समारंभ घडवून आणला गेला. त्यासाठी आश्रम पाना फुलाने सजविला.
2 आसने समोरासमोर सिद्ध झाली. पवित्र नद्यांचे जल आणले. मंगलवाद्ये वाजू लागली. सती अनुसया असुस्नात होऊन पीत वस्त्र धारण करून मोठ्या आनंदाने भारावलेल्या अवस्थेत एका आसनावर येऊन बसली. तिच्या समोरच्या आसनावर शांत प्रसन्न मुद्रेने अत्रिमुनी बसले होते. श्री दत्तात्रेयाने खूण करताच ती पुढे झाली. तिने त्या गुरुचरणाची प्रक्षालन पूजा केली. त्यास चंदन लावले. त्यावर भाव पुष्पे अर्पण केली. आता ती त्या श्री गुरुचंद्रावर चरणावर नतमस्तक होत त्या दिव्य परिस स्पर्शाची वाट पाहू लागली. तोच जमलेल्या ब्राह्मणांनी मंत्रघोष चालू केले. त्या गुरुशिष्यावर पवित्र नद्यांचे जलसिंचन केले. श्री गणेशाचे पूजन हृदयस्तती श्री आत्मा रामाच्या आळवणी इष्ट देवता कुलदेवतेचे स्मरण माता पित्या सद्गुरुस वंदन झाले. संकल्पासहित अक्षतोदक सोडून त्या दीक्षा विधीस प्रारंभ झाला. मग एकामागोमाग एक असे सर्व विधी संपन्न करून श्री गुरु पूजनाचा विधी करून अनुसया सद्गुरु चरणांवर लीन झाले. त्याबरोबर अत्रीने एक वार दत्तात्रेयाकडे पाहत त्यांच्या परवानगीने तिच्या माथ्यावर आपल्या सद्गुरु कृपेचा वरदहस्त ठेवला. मात्र आणि दुसऱ्याच क्षणी अनुसया त्या उन्मणी अवस्थेत गेली. तिच्या सर्व चित्तवृत्तीचा लय झाला. मी तूपणाचे द्वैत निमाले. जीवाचा जीवभाव सरला. सोहम म्हणजे मी तोचा या भाव जागा झाला. ती स्वानंद सुखाच्या अवर्णनीय अशा अवस्थेत गेली. एका दिव्य अनुभूतीच्या प्रत्ययानंतर काही काळाने ती दत्तात्रेयांनी आपल्या मातेस पुन्हा देवभानावर आणले. तेव्हा त्रिविषीने तिला विचारले, अनुसये, तू आता तुझ्या उन्मनी अवस्थेत काय पाहिलेस? तेव्हा ती मोठ्या विनयाने म्हणाली, गुरुदेवा, मी आता माझ्या डोळ्यासमोर सर्व देहाभोवती ब्रह्मांड व्यापून टाकणारे एक दिव्य तेज पाहिले. ज्यावेळी आपण ध्यान करतो, एकाग्रता लागते, त्यावेळेस आपल्याला काहीतरी डोळ्यासमोर दिसते. काही क्षण आठवण राहते, नंतर आपण विसरून जातो, परंतु देव अनुभूती दिल्याशिवाय राहत नाही. त्या तेजाचे वर्णन करण्यास माझ्याजवळ शब्दच नाहीत. तेव्हा अग्नी अनुसयेस म्हणाले, हे बघ, तू आता जे पाहिले ना, त्याचेच अनुसंधान तू सतत राख. त्याच्याच समीप सतत राहण्याचा अभ्यास कर. त्या दिव्य तेजातच जीवास आपली जीवन ज्योत विलीन करायची असते. तेच आहे पिंड, त्या ब्रह्मांडाचे ऐक्य, तीच जीवाशिवाची भेट, तेच आहे मोक्षमुक्तीचे महाद्वार, असे म्हणून त्यांनी तिच्या कानात एक गुरुमंत्र सांगितला. तिला त्या मंत्राचा जप आणि दिव्य तेजाचे सतत अनुसंधान करायला सांगितले. तेव्हा एक वार पुत्र दत्तात्रेयाकडे पाहत माता अनुसया त्यास म्हणाली, बाळा, तूच माझा खरा उद्धारक आहे. तूच मला या अवस्थेस घेऊन आला. मला त्या अलौकिक पारमार्थिक ज्ञानाचा लाभ गुरुकृपा तुझ्यामुळे लाभली. आता यापुढे त्याचे अनुसंधान हे प्रयत्नपूर्वक सातल्याने राखेल. त्यानंतर अनुसयेच्या त्या दीक्षाविधीची उच्चता सांगता करण्यात आली. शरणागत अनुसयेच्या पोटीत प्रसाद फळे देत अत्रीने तिला पुन्हा एक वार कल्याणमस्तु शुभम भवतु असा मंगलाशीर्वाद दिला. तिने तिच्या हाती दत्तात्रेयाने दिलेली श्री गुरुचरण तीर्थ मोठ्या सहसद मनाने प्राशन केले. सर्व उपस्थितांचा उचित सन्मान करून देवदेवतांचं सर्वांना प्रेमाने पुनरागमनायचं असे म्हणून निरोप देण्यात आला. येथे श्री नारद पुराणात संमत असलेल्या श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 33वा अध्याय पूर्ण झाला. पुढील भागात अध्याय 34 विप्रभोजनाचे आयोजन. श्री गणेशाय नमः. आपल्या आजवरच्या बोधाने आपली माता ही खरोखर गुरु अनुग्रहासाठी तयार झाली. तिने अत्री मुनींनाच सद्गुरुस्थानी मानून त्यांच्या चरणावर माथा ठेवला. अत्रींनी मातेची ही विनंती मान्य करून तिच्यावर कृपा करीत तिला गुरुमंत्राची दीक्षा दिली. तिच्या माथ्यावर वरदहस्त ठेवून तिला त्या परब्रह्माच्या दर्शनाची अनुभूती दिली. यांनी चुकावलेल्या श्री दत्त, त्यांचे 2 भाऊ यांनी त्या अनुग्रह दीक्षेच्या सांगतेच्या निमित्ताने आश्रमात ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले. दुसऱ्या दिवशीच्या त्या भोजन कार्यक्रमाची तयारी आता अत्रींच्या आश्रमात मोठ्या उत्साहाने जोरात सुरू झाली. दत्तात्रेय निमंत्रित विप्रवर्गास त्यांच्या ऐनिक उरकुंद लवकर भोजनाचे असे विनंती केली. तिकडे स्वतः अनुसयाही तिच्या काही सख्यांसोबत पाकसिद्धीच्या तयारीस लागले. आश्रमाचा परिसर त्या शिजविणाऱ्या सुंदर पाकाच्या सुगंधाने भरून गेला. तिकडे दत्त, दुर्वा, चंद्र हे भोजनाच्या पंक्तीची व्यवस्था करू लागले.
दुर्वासाने आश्रमाचा भव्य अंगण परिसर झाडून लुटून स्वच्छ केला. त्यावर सडा घातला. पंक्तीची आसन व्यवस्था केली होती. दत्तात्रेयांनी केळीचे पाने मांडली. ताटाभोवती रांगोळ्या काढल्या. विप्रजनांच्या पादप्रक्षालनाची पूजाची तयारी केली. उचित समयी चंद्र त्या ब्राह्मण वर्गास बोलावून आपल्यासाठी आणण्यासाठी नदीवर गेला. त्याच्या पाठोपाठ तो आमंत्रित विप्रवर्ग मोठ्या आनंदाने अत्रीच्या आश्रमात ब्राह्मण भोजनास समारंभात आले. सर्वांचे पाय धुवून त्यांच्या माथी चंदनाचा टिळा लावला. दत्तात्रेयाने सर्वांवर पानावर बसवले. सर्वांना अनुसयेने सख्यांच्या मदतीने भराभर पाने वाढली. सर्वांच्या हातावर तुपाची धार आपोषणी देऊन अत्री अनुसया तिच्या तिन्ही पुत्राने त्या भूदेवांना वंदन करून भोजन करण्याची विनंती केली. इकडे आता ही मंडळी भोजनास प्रारंभ करणार तोच तिकडे आश्रमाच्या दारात 2 नवे ब्राह्मण येऊन उभे राहिले. त्याने पुकार देताच सर्वांनी हे कोण बरं आमचं आहेत अशा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. इतरांना जरी हे दोघे केवळ विप्र रूपात दिसत असले तरी श्री दत्तात्रेयाने मात्र त्यांना ओळखले. तो हात जोडून पुढे आला. विनयपूर्वक त्याने स्वागत करून त्यांनाही त्या भोजनास आमंत्रित करीत म्हणाला, यावे देवर्षी नारद मुनी, यावे भृगुमुनिराज, या अत्री अनुसयांच्या आश्रमात, ऋषींच्या आश्रमात या ब्राह्मण भोजन समारंभात तुमचे स्वागत आहे. दोघे म्हणजे देवर्षी नारद, भृगु ऋषी हे समजताच अत्री अनुसयास अपूर्व आनंद झाला. त्यांनी पुढे येत त्यांचे स्वागत केले. त्यांचे उचित स्वागत पूजन करून त्यांनाही मोठ्या सन्मानाने पानावर बसण्याची विनंती केली. त्या विनंतीचा आदर करून नारद म्हणाले, वा अत्री अनुसये, तुम्ही दोघे धन्य आहात. आपल्या सुखात दुसऱ्यांनाही वाटेकरी करून घेण्याची तुमची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. आपल्या शास्त्रधर्माने अन्नदानाचे महत्त्व तर सांगून ठेवले, पण तुम्ही करीत असलेले विप्र भोजन म्हणजे केवळ अन्नदान नाही तर अतिथी अन्नदान भोजन पण आहे. तुमच्या हातून परमभाग्याने घडत असलेला एक महान यज्ञ. शास्त्र असे सांगते की कोणताही यज्ञ हा त्या यज्ञाच्या दात्यास समर्पित करायचा असतो. भूलोकीचे विप्रजन हे नारायण स्वरूप असून त्यांचे मुखी पडलेल्या अन्नाच्या आहुत्या या एका महान यज्ञाच्या संपन्नतेचे पुण्य पदरी देऊन टाळतात. भोजन हे केवळ शरीराच्या भुकेची पूर्तता नाही तर तो यज्ञ आहे असं समजून आपण रोज भोजन केलं पाहिजे. म्हणून भोजनाच्या आधी आपण श्लोक म्हटले पाहिजे. तो ज्याप्रमाणे अन्य यज्ञाच्या पूर्ततेने प्रजन्य दृष्टी होते त्याप्रमाणे या भोजन यज्ञाने क्षुधा शांती यज्ञाचे कार्य आपल्या हातून घडत आपल्यावरही त्या नारायणाच्या कृपेचा मेघ वर्षतो. जेव्हा हातच्या भोजनाची संतुष्ट होणारा हा विप्रवर्ग तुमच्यावरही शुभाशीर्वादाची बरसत करेल. नारदाचे बोलणे त्यास भृगु ऋषींनी मान हलवून दिलेली मान्यता पाहताच अशी अत्री अनुसया आणि त्यांचे 3ही पुत्र सुखावले. मग सर्वांनी एकवार त्या श्रीहरीच्या नामाचा जय जयकार केला. भोजनास प्रारंभ केला. यज्ञशिष्टा सिनासनतो प्रारंभ. थोड्याच वेळात समाधानाने तृप्तीचे ढेकर देऊन विप्रवर्ग पानावर उठला. चंद्राने सर्वांच्या हातावर पाणी घातले. दुर्वासांनी सर्वांना मुखशुद्धीसाठी तुलसी दल आणि तांबूल दिले. तर या कार्यक्रमाने आंतरिक समाधान पावलेल्या श्री दत्ताने सर्वांना दक्षिणा दिली. त्यांचे पद वंदन केले. भोजन समारंभ संपन्न झाला. मग असाच वार्तालाप करीत असताना अत्रीने देवर्षी नारद आणि भृगु ऋषींना त्यांच्या आगमनाचा हेतू विचारला. तेव्हा भृगूंनी खुलासा केला की आम्ही इथून जात होतो. बरेच दिवस आमच्या मनात तुम्हा सर्वांची दर्शन भेट घेण्याची इच्छा होती, म्हणून आम्ही आगमन केले असे सांगून ते दोघे प्रस्थानास सुटले. तेव्हा सर्वांनी त्यांचे पद वदन वंदन करून आशीर्वाद घेतले. एका वेळेस वेगळ्याच आनंदाने त्या दोघांनी सर्वांचा प्रेमळ निरोप घेतला. त्यानंतर अनुसयेने आपल्या 3ही पुत्रांची पाने वाढवून त्यांना भोजनास बसायला सांगितले. तेव्हा दत्त म्हणाले, नाही माते, आज तू पण आमच्या समोर सोबतच भोजनास बस. माते जाईल. पुत्राचा तो आग्रह मोठा आला नाही. सर्वांना संतुष्ट करून परत पाठविल्यावर त्या मायलेकरांनी भोजन केले. आज मुलांनी मातेला तर मातेने मुलांना प्रेमाने घास भरवले. तो आनंद सोहळा पाहून अत्री ऋषींचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. खरोखर यापासून आपण हे शिकलं पाहिजे की कमीत कमी दिवसातनं 1 वेळा भोजन घरातल्या परिवाराबरोबर घेतले पाहिजे. तो आनंद आपण घेतला पाहिजे. त्याने एक वार आपला पुत्र श्री दत्तात्रेय यांच्याकडे पाहिले. त्यांच्यातल्याच त्या 3ही ब्रह्मा विष्णू आणि महेश देवास नमस्कार करून ते म्हणाले, ही सारी तुमचीच किमया. या कार्याचे करते करविते तुम्हीच आहात.
तुम्हास माझे शतशः प्रणाम. या रीतीने पुन्हा मोठा सोहळा अत्री ऋषींच्या आश्रमात संपन्न झाला. येथे श्री नारद संमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 34वा अध्याय समाप्त झाला. या पुढील कथा आपण पुढच्या भागात बघूया. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.